हा मिनी ब्लॉग आहे बुधवारचा. तर सकाळी आज मला लवकरच जरा जाग आली होती, म्हणजे तरी पण 5:45 वाजलेले होते. त्यामुळे सकाळी गॅलरीतलं वातावरण खूप छान झालेलं असतं. थोडा वेळ तिथं जाते जेणेकरून माझी झोप जाईल. आणि सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते आजकाल थोडासा लसूण आणि त्याच्यामध्ये मध जे आहे ते घेते. त्याच्यामुळे थोडासा माझा ॲक्नेचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी होत आलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालते आणि मस्त सकाळीचा थोडासा स्वतः वेळ टाईम स्पेंड करते. आणि त्याच्यानंतर मस्त वॉकिंगला जाते. आल्यानंतर मस्त नाश्ता, ऋतू स्कूलला गेला होता, त्यांचं दोघांचं सगळं आवरून दिलं. आणि त्याच्यानंतर मी नाश्त्यामध्ये आज पपई घेतली. आता त्याच्यानंतर जे काम असतं ते म्हणजे बेडरूम आवरायचं. बेडरूम पण आवरली. आणि उद्या होता म्हणजे दुसरा जो आहे तो मार्गशीर्षचा गुरुवार. तर मला पहिल्या गुरुवारी जे आहे ते पूजा करता आली नव्हती. त्यामुळे म्हटलं बुधवारी जे आहे ते सगळ्या गोष्टी म्हणजे घर वगैरे क्लीन करून घ्यावं, जेणेकरून उद्या मला पूजेला जो आहे तो जास्त वेळ भेटतो. सर्व घरातली आवरावर झाली. आणि त्याच्यानंतर आज बनवणार होते पालकाचा गरगट्टा. तर त्याचा फुल व्हिडिओ जो आहे तो मी दुसरा अपलोड करणारच आहे. तर इथं झटपट अशी रेसिपी शेअर केली. पहिले तर पालक शिजवून घेतला. शिजते वेळेस त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ, शेंगदाणे घातले. शिजल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून छान असं गरगटून घेतलं. आणि फोडणीला मस्त थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण जो आहे तो मी मिक्सरला वाटून घेतला होता. जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवला होता तो टाकला. थोडीशी हळद आणि मीठ टाकून थोडंसं म्हणजे ठेच्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपला गरगट्टा पालकचा टाकला. तर एवढी छान आणि टेस्टी भाजी तयार होते. तर छान असं ऋतूच्या पप्पांना ताट बनवून दिलं. त्याच्यामध्ये ते टोमॅटो चटणी, लोणचं, गरगट्टा, चपाती. त्याच्यानंतर संध्याकाळी जे ते मला न आवडीचं काम करून दिवसाचा छान असा शेवट केला.